आम्ही आत्ता बोर्ली पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। आज पत्रकार नेहा पुरव यांच्या वतीने काही त्यांच्यासाठी एक स्टेटमेंट इश्यू झालंय की काही गुंडांनी त्यांना घरी जाऊन धमकी दिली। आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये ही मागणी केलेली आहे की ज्या कुणी कृत्य केलेलं असेल, मग तो कुणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। जी सक्त कारवाई करता येईल ती तुम्ही करा। आणि आम्ही दुसरी गोष्ट सांगितली आहे की त्यांच्या संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही फुटेज चेक करा, त्यांच्या इमारतीचं फुटेज चेक करा, त्यांच्या आजूबाजूला जिथे जिथे म्हणून इमारती असतील त्यांचे फुटेज चेक करा, मुख्य रस्त्याची फुटेज देखील तुम्ही चेक करा, जेणेकरून ज्या कुणी हे कृत्य केलेलं असेल त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल। पत्रकारांची सुरक्षितता महत्त्वाचा विषय आहे आणि असं जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, हे आमचं प्राथमिक मत आहे। आणि यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। त्यांना सुद्धा आम्ही याबाबत निवेदन दिलंय की मुळात मला आश्चर्य वाटतं, हा एक पोरखेळ चालू आहे। जी घटना मुळात घडलेली नाही, ज्या जागेवरती पियुष गोयलजी गेलेलेच नाही, त्या घटनेचा आधार घेऊन बातम्या पसरवल्या जात आहेत। काल कोळीवाड्यातील महिला भगिनींनी स्वतः मीडिया समोर येऊन ही बातमी दिली की असं काही घडलेलं नाही, ते आमच्या परिसरात आलेलेच नव्हते, आले असते तर आम्ही स्वागत केलं असतं। आणि मी स्वतः त्यांच्या कार्यक्रम पत्रिकात सुद्धा दाखवली की या आमच्या महिन्याभराच्या प्रचारामध्ये त्या परिसरात जायचं अजून कुठलाही आमचा कार्यक्रम झालेला नाही। त्यानंतर ही बातमी चालल्यानंतर काल जेव्हा असं काही बातमी येते की कुणा पत्रकाराच्या घरी कुणी जाऊन धमकी देत असेल तर मुळात पत्रकारांची सुरक्षितता असलीच पाहिजे, आमचं मत आहे। भारतीय जनता पार्टी यासाठी पूर्ण कटिबद्ध आहे। ज्या कुणी धमकी दिली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांच्या संपूर्ण परिसराचं सीसीटीव्ही फुटेज चेक करा, हे आम्ही आज बोर्ली पोलीस स्टेशनमध्ये मागणी केलेली आहे। त्यांच्या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज चेक करा, त्यांच्या संपूर्ण परिसरामध्ये जेवढे सीसीटीव्ही असतील ते तुम्ही चेक करा आणि ज्या कुणी धमकी दिली असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा। मी नेहा पुरव यांना सुद्धा विनंती करतो की अजून आपण तक्रार दिलेली नाहीये, आपण पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याबाबत तक्रार द्या। आणि दुसरी बाब म्हणजे जी घटना घडलेली नाही, ज्याला कुठला आधार नाही, त्या घटनेसाठी आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी पियुष गोयलजींचं नाव देखील घेतलंय। मला असं वाटतं हा आता पोरखेळ चालू आहे, हा पोरखेळ आहे। संघटनेत काही त्यांच्या पोरखेळ चालत असेल तर त्यांनी चालवावा, पण ज्या वेळेला अशा घटनेच्या बाबतीत आपण ट्विट करतो याचं गांभीर्य आदित्य ठाकरेजी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आपण आरोप करताना त्याला काय आधार आहे, जी घटना मुळात घडलेली नाही। अहो तुम्ही उत्तर मुंबईत उमेदवार द्या ना साहेब, आपण जनतेच्या दरबारातली लढाई लढतो आहोत, जनता ठरवेल ना नेमकं कोण चूक आणि कोण बरोबर आहे। ही पडद्यामागची काय म्हणजे पोरखेळपणा तुम्ही करत आहात। आदित्य ठाकरेजी, मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, हा जो ट्विट तुम्ही केलेला आहे हा ट्विट तुम्ही मागे घ्या। मुळात अशी घटना घडलेली नाही। जर तुम्ही हा ट्विट मागे घेणार नसाल तर कायदेशीर कारवाईला जाण्यासाठी तुम्ही तयार राहा, एवढंच मी भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबईच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो।